कमी जास्त आहे सारखं आहे ना. मग याला काय म्हणतात सच्चित आणि आनंद. ही पदवी भेटली तुम्हाला, पदवी. ही पदवी प्राप्त मनुष्य योनीमध्येच करता येईल, इतर योनीमध्ये ही पदवी संपादन करता येणार नाही. इतर योनीमध्ये, मनुष्य योनीमध्ये तुम्हाला, मग आता तुम्हाला जो प्रबोध दिलेला आहे त्याच्यामध्ये आकाश बी आहे, प्रकाश बी आहे. तुमच्या नाकामध्ये आकाश प्रकाश वायू आहे का नाही? बरं, तो सर्वांना सम आहे का कमी जास्त आहे? मग इथं काय समबुद्धी घेता, समान श्रेयरी. पण पुढे काय सांगितले? हा, म्हणजे मग तुमचा जो प्रणव कोण हलवतो? प्रणवाचं ज्ञान झालं तुम्हाला. काय? प्रणव उच्चार होय साचार, आत्म कैसा तो शब्द अवांगमय, तो मी ऐसा. तो परमात्मा मी आहे, तो आत्मा मी आहे. हे काय झालं? काय? प्रणवाचा लक्षार्थ. प्रणवाचं काय आहे? प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैचा. तो शब्द वाङ्मय आहे का अवांगमय आहे? अवांगमय आहे. अवांगमय. तुमची गाडी तर निघणं भप्प, गाडी चालते रेल्वे, भप्प भप्प कशासाठी? साहेबाच्या पोटासाठी. तो शब्द वाङ्मय आहे का अवांगमय आहे? अवांगमय येतो. पण तुम्ही अर्थ लावला, ती त्यांनी भप 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 अशी करते ना. पण तुम्ही काय म्हणता? भप्प भप्प कशासाठी? साहेबाच्या पोटासाठी. तुम्ही त्याला वाङ्मयात आणलं, पण वास्तविक पाहता तो शब्द कसा आहे? अवांगमय आहे. मग आता तुम्हाला जो प्रबोध दिलाय तो वाङ्मयात आहे का अवांगमय येतो? प्रबोधाचं चिंतन करताना तो परमात्मा मी आहे तुम्ही लक्ष अर्थाने ग्रहण करायला पाहिजे का नको? अवंगमय पद्धतीने तो ग्रहण करायला पाहिजे. पण तुम्ही त्याला वाङ्मय मध्ये आणलं, सोम सोम, नुसतं सोम सोम म्हणून उपयोग नाही ना. हा, सोम सोम शब्द म्हणून उपयोग, त्याचा लक्षार्थ बी लक्षात यायला पाहिजे ना. तो परमात्मा मी आहे, तो देव मी आहे, तो आत्मा मी आहे, तो ब्रह्म मी आहे, असं. मग तिथे रेल्वेचं आता ही आपल्याला जी प्रार्थना बोलली त्या प्रार्थनांमध्ये पहिल्याच कळामध्ये काय सांगितलं? अज्ञान अंधकार आहे. तुम्हाला आपल्या देवाबद्दल ज्ञान आहे का? अंधकार आहे. लोकांना काही देवच माहिती नाही, अज्ञान अंधकार आहे. आणि त्यामुळे विषयाच्या वासना भारी. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. विषय सुख, विषयाचे सुख नको अनुमाना. पाहत्या रावणा काय झाले, इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला. कशामुळे? अज्ञानामुळे. अज्ञान काय आहे? ते अज्ञान काय आहे तुम्हाला आपल्याला? मीच करता, मी भोगता, मी सुखी, मी दुखी, मी सोम्या, मी गोम्या, मी चिम्या. तुम्ही स्वतःलाच या देहाला जे नाव ठेवलेले त्यालाच मी मानून बसलेत ना. नावाने जर शिवी दिली, तुमच्या नावाने जर शिवी दिली, आता तुम्हाला राग येतो का नाही? बरं, ते नाव ठेवलेले का ओरिजिनल आहे? मग ठेवलेल्या नावाचा काय तुम्हाला एवढा राग? हा, पण तुम्ही कल्पना करून घेतली मीच तो आहे. तू मलाच बोलला आणि ते बी नाव घेऊन बोलला. बरं, नाव हे ठेवलेलं आहे का ओरिजिनल आहे? मग त्या अज्ञानामुळे तुम्ही अंगीकार करून घेतला का नाही? मग तू अज्ञान घालवायचं असेल तर काय म्हणतात? अज्ञान अंधकारी विषयाच्या वासनावरी. पण मग पुढे काय म्हणतात ते? अज्ञान अंधकारी विषयाच्या. मग अज्ञानामुळे विषयाच्या वासना, अज्ञान अंधकारी विषयाच्या वासना भारी. पुढे काय म्हणतात ते? त्याशी करू निर्विकार. म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे? ती एकही वासना राहिली पाहिजे. मग त्यासाठी उपाय करायला पाहिजे तुम्हाला. बी बाजूने केलेलं आहे, हा, अग्निकुंडी बीजी घातली, ती अंकुर तशी जेवी मुकली. हे सर्व प्रक्रिया करायला पाहिजे ना. पण तरी त्याला सुद्धा ते अज्ञान जरी घालवलं तुम्ही, तरी त्याला पुढे काय म्हणतात ते? मन हे आळवं आलं त्याला. मन हे दुर्बल असेल. बलवान नाही तुमचं मन. त्याला गुरुचा पाठिंबा जर मिळाला तर ते बलवान होईल. पण मन हे दुर्लभ असेल आणि चित्त ते चंचल दिसे. मग त्याशी करून निर्विकारू. आणि ते पहिले ते जे बोलले तुम्ही आपण, अज्ञान अंधकारी विषयाचे वासना भारी. पुढे काय म्हणतात ते? अज्ञान अंधकारी विषयाच्या वासना भारी, अंतकरणी प्रकाश करू. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला अज्ञान घालवायचं असेल, तुम्हाला जर संध्याकाळची वेळ आहे आणि वाकडे तिकडे दोरी पडलेली आहे, तुम्हाला भ्रम होतो, साप आहे का दोरी आहे, साप आहे का दोरी आहे. वास्तविक पाहता तो भ्रम कशामुळे झाला? भर दुपारी भ्रम होतो का? भर रात्री 12 वाजता अंधारात होतो का भ्रम? मग भ्रम कधी होतो? धड अंधार बी नाही आणि धड प्रकाश बी नाही. धड अंधार बी नाही, धड प्रकाश नाही. मला सांगा तुम्ही आता, तुम्ही खरोखर अज्ञानी आहेत का ज्ञानी आहेत? बरं, अज्ञानी म्हणतो तुम्हाला व्यवहार सर्व करतो. माझ्याकडे एक जण आला, ते म्हणे बाबा
मला काही समजतच नाही. अरे मला काही समजत नाही हे कोणाला समजलं? हा हा एक जण आलं ते म्हणे बाबा या पोराला काही समजतच नाही. आणि जरा त्याला विषय होते. मी म्हटलं लग्न झालंय का? म्हणे हो 2 मुलं आहेत म्हणे. मग एवढी ब्रह्मदेवाची परीक्षा एवढं त्याला ज्ञान आहे. म्हणजे मग संभ्रमात्मक ज्ञान आहे, पण ते कसं आहे संभ्रमात्मक ज्ञान आहे. म्हणून त्यांनी सांगितलं अज्ञान अंधकारी विषयाचे वासना भारी, पण प्रकाश जर आणला वाकडे तिकडे दोरी पडली तिथं प्रकाश जर आणला तर भ्रम जाईल का नाही? म्हणून त्यांनी सांगितलं ते अज्ञान अंधकारी विषयाचे वासना भारी अंतकरणी प्रकाश करू. प्रकाश कुठं करायचा आहे? अंधकरणा ठिकाणी. मग अंतकरणा ठिकाणी प्रकाश म्हणजे काय? प्रकाश म्हणजे नेमकं काय बुवा? तो ठीक आहे बुवा दोरीवर सर्प दाखवण्यासाठी प्रकाश आणला, लाईट आणला, बॅटरी आणली तर तुमचं भ्रम जाईल. पण इथला भ्रम कशाने जाईल? अंतकरणी प्रकाश करू. प्रकाश म्हणजे काय बुवा? ज्ञान. प्रकाश म्हणजे काय? तुम्हाला ज्ञान करून द्यावं लागणार आहे. काय तुम्ही हे नाही तुम्ही हे आहात हे ज्ञान करून द्यायला पाहिजे. पण तरी त्याला पुढे मन आडवं येतं. मन हे दुर्बल असे, मनाचा निश्चय होत नाही. मन हे दुर्बल असे, चित्त ते चंचल आहे ना. चित्त इतकं चंचल आहे. मग तिथं त्याने काय सांगितलं रे? काय मन हे दुर्बल असे, चित्त ते चंचल दिसे, त्याशी करू निर्विकारू. म्हणजे निर्विकाराच्या ठिकाणी परमात्मा असो. निर्विकार चित्ते वशी भगवंत. तुम्ही जर चित्त जर चक्क झालं, निर्विकार झालं, काय झालं? मन हे दुर्लभ आहे, चित्त चंचल आहे, पण त्याशी करू निर्विकारू. म्हणजे एकही विचार नाही पाहिजे मनामध्ये. विषय विसर पडला निशेष आणि अंगी ब्रह्मरस ठसावला, तरच त्याला काय म्हणतात? निर्विकार. निर्विकार चित्ते वशी भगवंत. भगवंत कुठे असते? निर्विकार. अरे तुमचं क्षणभर मन रिकामं राहत नाही, तर निर्विकार कधी होईल ती? निर्विकार करायचं असेल तर तुम्हाला एकच उपाय, त्याला इकडे वळवायला पाहिजे. जे बहिर्मुख झालेलं आहे, विचार बहिर्मुख करतो ना मनुष्य, ते मन काय करतं? बहिर्मुख विचार करतं. तर त्याला तुम्ही अंतर्मुख करायला पाहिजे. त्याला काय करायला पाहिजे? अंतर्मुख करायला पाहिजे. अंतर्मुख करणं म्हणजे नेमकं काय? मन आवरायचं नाही. मन आवरायच्या भानगडीत पडू नका. त्याला फक्त इकडे वळवायचं. त्याला काय करायचं? इकडे वळवायचं. जेणे भ्रांतीपासून रतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपे घातले हरून या. म्हणजे त्याला काय करायचं? आत्मस्वरूपाला घालायचं. आत्मस्वरूपाला घातलं मग तुमच्याकडनं जे जे काही कर्म घडेल, कर्म करून कर्मातीत, देही असून देहातीत, ज्ञान पिऊन ध्यान धरा, असं ध्यान धरा. पण कधी? निर्विकार चित्त झालं का मग पुढे त्याला असं काम लावा, काय? कर्म करून कर्मातीत. सर्व जे जे काही कर्म केलं ते कोणी केलं? भगवंताने. कोणी केलं? भगवंताने. त्याचं तुम्ही करता बनू नका. अर्जुनाला दुःख कशामुळे होत होते? मी मारणारा आणि ते मारणारे, त्यामुळे दुःख होत होतं ना. मग भगवंताने काय सांगितलं? तू कोण मारणार आहे? हे तारे तू ताणले का? अमुक केलं तू? त्यांना जन्म दिला का? आणि ज्याला तू जन्म दिला त्याला तू कोण मारणार अधिकार? मग त्याला शेवटी विश्वरूप दाखवलं, त्या अगोदरच मेलेले आहेत. मग आता ते तुमच्या मनामध्ये जे जे विचार येतात हे खरं आहे का हो? ते क्षणिक प्रेम, क्षणिक सुख आहे. ते क्षणिक सुख आहे. पण असं जर ज्ञान झालं तर तुमच्याकडनं कसं कर्म घडेल? कर्म करून कर्मातीत, देही असून देहातीत. देहात असून. मग आता अर्जुनाने देहाने युद्ध केलं का कशाने युद्ध केलं? देहाने युद्ध केलं. पण पहिले जे युद्ध तो करायचं नाही म्हणत होता, कशामुळे? अंगीकार केला त्याने, मी मारणार ते मरणार आहे. पण त्याला असं ज्ञान दिलं, असं निर्विकार केलं त्याला. अरे झाडाचं पान त्याचं सत्तेशिवाय आलं नाही, तू कोण रे? हा? म्या बोलूला वेदू बोले, म्या हलविता प्राण आले, जगाशी चालविता मीच एक. तुमचा जो प्राण हलवतोय हे कोण हलवतोय? याचा कधी विचार केला का? तुम्ही चिंतन करतो सोम साधण्याचं. सोम साधण्याचं चिंतन कसं करायचंय ते सुद्धा त्याने सांगितलं नाही. काय सोम भाव सागरू उतरून पै पारू, ते सुद्धा सोडून द्यायचे. सोम साधना सुद्धा सोडून. ती सोम साधना तुम्हाला कायसाठी दिलेली आहे? अशुद्ध कल्पना घालवण्यासाठी एक शुद्ध कल्पना आहे. मी देह ही अशुद्ध कल्पना आहे आणि मी ब्रह्म ही काय आहे? शुद्ध कल्पना आहे. अहो ती सुद्धा बेडीच आहे ना. एवढं आहे, ती लोखंडाची बेडी होती मी देह, आणि ही काय आहे? ती सोन्याची बेडी आहे. एकवेळेस ती बेडी बरी, अज्ञानाची बेडी गंजून जाईल, तुटून जाईल, पण सोन्याची बेडी तुटेल का? ते सुद्धा काय करायला पाहिजे? सोमभाव सागरू उतरून पहिलं पारू. म्हणजे तो सुद्धा सोमभाव सोडायचा आहे. मी ब्रह्म. तुम्ही नक्की एकटा ब्रह्म आहे का? कल्विंद ब्रह्म आहे. मग अशी याची काय अर्थ आहे याचा. आणि हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला सच्चिदानंद पद मिळालं. सच्चित आणि आनंद, आकाश प्रकाश आणि वायू. सांगा, आकाश प्रकाश सर्वांना सम आहे का विषम आहे? ज्याला म्हणतात समबुद्धी घेता.
समान श्री हरी आणि समदमवरी हरी झाला. किती सोपं आहे. परमार्थ लय सोपं आहे, लय सोपं आहे, लय सोपं आहे. फक्त एक गोष्ट आहे, त्या शब्दाचा अर्थाकडे पाहायला पाहिजे. आता हे सांगतात संतांच्या संगती, इथे काय म्हणतात मनोमार्गी गेला आणि तो तेथीच मुकला. आणि इथं काय म्हणतात संतांच्या संगतीने मनोमार्ग घेतली. मनाच्याच मार्गाने जायचंय, त्या मनाला आवरायचं नाही, त्या मनाला वळवायचंय. पण कोणाच्या संगतीने? सद्गुरूच्या संगतीने, संतांच्या संगतीने. संत काय म्हणतो तो, आपण काय म्हणतो हरिपाठामध्ये, संतांच्या संगती मनोमार्ग गती आणि आकडावा श्रीपती ह्याच पंथाने ह्याच मार्गाने आकडावा. पुढे काय म्हणतात, रामकृष्ण वाचा हा जीव भाव आहे. हो रामकृष्ण हरी हा जीव भाव आहे. तुम्हाला शिवभाव पाहिजे, हा जीव भाव आहे रामकृष्ण हरी. हा मग काय म्हणतात रामकृष्ण, हा आत्मा जो शिवाचा तो रामजप. मग तुम्हाला आता कोणता जप दिलेला आहे मी? आत्मा जो शिवाचा तो रामजप दिलेला आहे तुम्हाला. म्हणजे जो रामाने घेतला तो दिलेला आहे. पुढे काय म्हणतात अजून, ते एकच तत्व आहे, एकच तत्व नाम आत्माचं देव आहे. एकच एकच संबळ सारखं नाही गुडुंबड गुडुंबड, आत्माचं देव आहे. आणि मग द्वैताचे बंधन, मग तुम्हाला द्वैत राहणारच नाही, द्वैताचे बंधन. मग पुढे काय होतं अजून, नामामृत गोळी वैष्णवाला झाली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला आणि उद्धवाला झाला याच मार्गाने. मग हरिपाठ प्रत्येक तुम्ही जोपर्यंत त्याच्या अर्थाकडे लक्ष देत नाही तोपर्यंत काय उपयोग नाही. अर्थात काय म्हणतात ते, अर्थाचा अनर्थ भागवताच्या चिंध्या. म्हणून नामदेव महाराज म्हणतात अर्थाविन पोथी वाचून नाही. तुम्ही प्रत्येक नुसता हरिपाठातच बघा. तुम्ही हरिपाठ काय सांगतात, देवाच्या द्वारे उभा क्षण भरी. आता सांगा तुम्ही देवाचं द्वार माहितीये का? अहो देवच माहिती नाही, द्वार तर लांबच आहे. मग देवाच्या द्वारी कुठे? मग देवाच्या द्वारी म्हणजे विचाराने सांगायचे देव घनदाट भरलेला आहे, हे त्याचं द्वार आहे. घनदाट भरलेला आहे. आत्मा हा तुमच्या पुरता आहे का खलबिंद भरलेला आहे? आत्मतत्व खलबिंद भरलेलं आहे. हा ते खलबिंद भरलंय ना. म्हणून त्यांना देवाच्या द्वारी उभा क्षण भरी. पुढे चारी मुक्ती भेटलं त्याला देव कळल्यावर. देव कळल्यावर हा ती देवाचं द्वार तुमच्या जवळच आहे ना. पण त्या मार्गाने जायला पाहिजे तुम्ही. तेने पण ते चालू जाता न पुढे कोणता पुढे काय. देवाचं द्वार पिंडापुरतं जर म्हटलं तर देवाचं द्वार नागपुडी आहे. पिंडापुरतं म्हटलं तर देवाचं द्वार काय आहे? हा मग तुम्हाला तो अद्वैत मार्ग सांगितलाय. अद्वैत कुसरी, कुसरी म्हणजे मार्ग. अद्वैत कुसरी, कुसरी म्हणजे मार्ग. मग आता सांगा तुम्ही, हा देवाच्या द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्ती चाली. पुढे म्हणता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना. मग आता सांगा तुम्ही, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी निखळ पुण्य पाहिजे. आणि निखळ पुण्यासाठी तुम्हाला हरीचं भजन करायला पाहिजे. मग हरी कधी अवतार घेतला का हरीचा? हरी म्हणजे काय? जो सर्व दुःखाचं हरण करतो आणि त्याला हरी म्हणतात. आणि त्याला म्हणतात विचार. त्याला काय म्हणतात? हरी कोणाला म्हणतात? विचारा वाचुनी न पवे हरी भेटला का समाधान. हरी भेटला का? पण तू विचार करायला पाहिजे ना. तुम्ही याच्यात गुंतून गेलेले, हे माझं ते माझं, हे तुम्हाला टेम्पररी दिलेलं आहे. भाड्याच्या घराचा मोह असतो का? भाड्याच्या घराला माणसाला पूर्ण माहित आहे एक दिवस आपल्याला सोडून जावं लागणार आहे. पण त्याची गरज कुठपर्यंत आहे? तुम्हाला जितके दिवस राहायचंय तितकी गरज आहे त्याची. मग सांगा तुम्ही, गाडी म्हणजे माझी जागा, माझी जागा, माझी जागा. मग तुम्ही ती जागा पकडण्यासाठी काही रुमाल टाकून देतात, कोणी पिशवी टाकून देतं जागेसाठी. काही गर्दीमध्ये इतकं चढावड, इतकी चढ करतात, घाई करतात चढायची आणि जागा पकडतात. हा जागा पकडतात. सांगा तुम्ही आता त्या जागेचा मोह किती वेळ? साध्यापर्यंत, ज्या गावापर्यंत तिथपर्यंत मोह आहे ना, तोपर्यंत मोह आहे. हा त्याची गरज आहे. बसायला जागा पाहिजे, त्याची गरज आहे. मोह तिथपर्यंत. मग सांगा तुम्ही आता उतरताना आनंदाने उतरता का रडत उतरता? मग आता तुम्ही जन्माला आला, ही जागा भेटली तुम्हाला, तुम्ही काहीतरी कर्म केलं, म्हणजे काहीतरी टाकलं, पिशी टाकली, काहीतरी कर्मरूपी पिशी टाकली. मला पाप पुण्य करून जन्म येतो पर्यंत पिशी टाकली. मग आता सांगा तुम्ही उतरताना तुम्हाला ज्या गावाला जायचंय तर त्या गाडीचा मोह पाहिजे का तुम्हाला? गाडी साधन आहे का साध्य आहे? मग हा देह जो आहे साधन आहे का नाही?
ती गाडी साधन होती का नाही, ती जागा साधन होती का नाही, मग तिच्याबद्दलचा काय मोह असावा, पण कुठपर्यंत. मग या देहाचा मोह असू द्या, जोपर्यंत इंद्रिय चांगले आहेत तोपर्यंत ठीक आहे. पण ती इंद्रिय जर बनले आणि मृत्यूकडे चालले, मग हसत हसत मरायला पाहिजे का रडत रडत. बरं आता जाऊ द्या, ज्यांचं सर्व प्रपंच लागून गेले, सर्व लाईन लागून गेले, सर्व झालं, मग त्याला तरी आता देवा आता घेऊन जाऊ आपल्याला काही, त्या मरणाची भीती जायला पाहिजे का नको. मग आता सांगा तुम्ही, आता परीक्षित राजाचं जन्म मरण टळलं का त्याची भीती गेली. परीक्षित राजाची भीती गेली. तुमची आपली मरण कोणाला आहे, देहाला आहे का तुम्हाला आहे. हे जर पक्क कळलं तर मराठी भीती आहे का. हा, हे समजून घ्यायचे. असं किती टाळ कुठले टाळ्या वाजणार तिथे टोलना करायला भेटतात. हा, काय उपयोग आहे. इथं ज्ञान व्हायला पाहिजे. ज्ञान म्हणजे काय, पाहावी आपण असे आपण या नाव ज्ञान, तुम्ही आपण हे काही किती सोपं आहे. सारखं टकला लागायला पाहिजे, मी हे नाहीये, मी हे नाहीये. मग आता मी हे नाहीये, आता तू गाडी आहे तुझी, ही गाडी तुम्ही आहेत का गाडी तुमची आहे. गाडी हे आपली आहे, गाडी आपण नाहीये. मग देह तुम्ही आहेत का देह तुमचा आहे. मग तो देह तुमचा जर आहे, मग त्या गाडी हे साधन आहे, त्याच्याकडनं काम करून घ्यायला पाहिजे का ती गाडी माझी, ती गाडी माझी असं करायची. माझा एक मित्र होता, बंगला बांधला, घरात भरणी केली, आणि त्यांनी लई बोलवलं मला. बांधकाम सुरू असताना पासून बोलत होता. घर भरणे झालं तरी गेलो नाही, काही नाही. 2 वर्ष 4 वर्ष होऊन गेले. आमच्या मुलीचं लग्न होतं धुळ्याला, पत्रिका द्यायला गेलो मी. ते म्हणे आता आला का, तुला आता दिसलं का. हा, घराचा पाया खोचा तेव्हापासून तुला बोलत होतो, तेव्हा आला नाही. घर बांधलं गेलं, घराची पूजा झाली, वास्तुशांती झाली, तरी आला नाही, काही नाही, आता नाही. त्याला म्हटलं कुठे यार, माझ्याकडनं काही येता आला नाही, कुठे माझा रूम कुठे आहे म्हटलं. असा काय विचारतो, मग एवढा आग्रह काय, मला रूम दिला का तू इथं. हा, रूम दिला तर आलोच तुम्ही, म्हणजे भूषणच मग वास्तविक घर कशासाठी, निवारा आहे का भूषण आहे. मग हा देह जो आहे हे कशासाठी दिला, देवी दिला देह, मग त्याच्याकडनं ज्याच्यासाठी दिला ते वापर करा ना. गाडी कशासाठी दिली, लोकांना दाखवण्यासाठी का. हा, काय म्हणतो आमच्या इथे ऑटोमॅटिक गाडी, कोण होतं आम्ही अशी बिगर गिअरची ना, अमुक टमुक. आता ते साधन आहे, ते का लोकांना भूषण दाखवायचं आहे का. बहुत अवशी लोक, आता बरेच लोक म्हणतात आम्ही पोटासाठी करतोय. सांगा, सत्य सांगा, पोटाला एवढं लागतं का. अरे गोळा करण्यासाठी, प्रतिष्ठा वाढवण्यासाठी. काय सांगा तुम्हाला, हा बोध नसेल ना, ते आई बापाची सेवा करणार नाही बोल. हो, अरे इथे नका रुसू फुगडा 2 दिवसासाठी, तुमच्या आपल्या झाल्या दैवांची भेटी, दैवाने भेटी झाल्यात. मग आपला वेळ कशात जायला पाहिजे, फक्त आपलीच ओळख आपण करून घ्यायचे. ते सद्गुरूचं महत्व एवढं सांगितलंय. श्री स्वानंदमय सद्गुरू. गुरु कसा आहे, सच्चित आणि आनंद. स्वानंद म्हणजे काय, सच्चित आणि आनंद. मग ती पदवी आपण घ्यायला पाहिजे, आणि ती तुम्हाला दिलेली आहे. फक्त त्याचा आता निश्चय करायचा पुन्हा पुन्हा. हे 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 याच्या भानगडी पूर्ण काही, एक संसार कुठलाच चांगला नाही. या देहाच्या बांधोडी न पडते, इतकं दुःख बांधोडी संसार आहे. सांगा, संसार कोणाला सुख भेटलं. ज्याचे पोरं क्लास 1 झालेत त्यांना सुद्धा सुख नाही. काय सुख. आता तुम्ही, मी आपला माणसं आहे म्हणून सांगतो. आता बेर्डे बाबांचा बंगला केवढा मोठा आहे. मग बरं, काही आर्थिक अडचण आहे का. मग घरामध्ये जेवढे लोक असतील ते सुखी पाहिजे का दुःखी पाहिजे. विचार बर, जा बरोबर विचार. त्यांच्या घरात जेवढे असतील त्यांना, हा नाही तुम्हाला नाही, त्यांचंच नाही, एक आपल्या माणसाचं म्हणून उदाहरण सांगितलं तुम्हाला. उदाहरण आपल्या माणसात घ्यावं, दुसऱ्या माणसात दिलं राग येईल ना. किंवा मी तरी संसारामध्ये सुखी आहे का. पण माझ्या घरातले तरी सुखी आहेत का. जाऊ पत्नी तरी माझ्यापासून काही ना काही भांडण करते तर माझ्याशी. हा, मग हे घरोघरी ते ना, घरोघरी तेच परी, जिने सांगितलीच बरी. हा, घरोघरी एक आपल्या माणसाचं आपण उदाहरण दिलं काय, दुसरं दिलं राग येईल ना. आपल्या माणसाला राग येणार नाही, कारण की आपण त्यांचंच का दिलं. मी माझं बी दिलं, तुमचं बी देऊ शकतो, किंवा तुम्ही सुद्धा विचार करू शकता. आता तुम्ही इथे वचन म्हणून तुमचं उदाहरण दिलं नाही,
तुमच्या मनाला तुम्ही विचारायचं. म्हणून आपल्या माणसाचं आपण उदाहरण दिलं. मला सुख नाही तर कशामध्ये? दृश्यामध्ये. मग आता सांगा, उन्हाचा चटका बसला कुठं जायला पाहिजे? मग संसारात चटका बसला कुठं कोणाचा विचार करायला पाहिजे? परमार्थाचा विचार करायला पाहिजे का नको? हा, याच्यामध्ये कुठं घरोघरी जा तुम्ही, कुठंही नाही, कुठेही जा. सांगा तुम्ही आता तुकाराम महाराजांना तरी त्याची पत्नी बरी म्हणत होते का? आता हे तरी मी आपल्या माणसाचं उदाहरण देऊन सांगतो. पण तुकाराम महाराजांचं घ्या, सुख होतं का दृश्यामध्ये? त्याची पत्नी तरी त्याला चांगलं म्हणत होती का? नाही. मला आता एवढं तुम्ही ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वराची मंडळी जरी आपले रुक्मिणी जरी होती, पण तरी रुक्मिणी ज्यावेळेस तिने पुन्हा विचारायचा, तिला वाटत कुठे जाणार आहे ते, दिलं त्याने हो म्हणून. आता तो गेल्यानंतर वास्तविक तिला तरी बरं वाटत असेल का सोडून गेल्यावर? नाही ना. म्हणजे दृश्यातल्या गोष्टी या सगळ्या दुःखाच्याच आहेत. म्हणून दृश्याचा विचार करू, अदृश्याचा विचार करा, तेव्हा दृश्यात सुख मिळेल तुम्हाला. मग आता सांगा, अर्जुनाने युद्ध करताना दृश्याचा विचार करून युद्ध केलं का अदृश्याचा विचार करून? जेव्हा त्याला अदृश्याचा बोध दिला, कोणाला? अर्जुनाला कशाचा बोध दिला, तेव्हा तो युद्धाला तयार झाला. जोपर्यंत त्याला दृश्याचा ज्ञान होतं तोपर्यंत नाही बाबा, मी माझे गुरु आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, तमुक आहेत, तमुक आहेत. मग तुम्हाला दृश्याचा विचार करायचा का अदृश्याचा विचार करायचा आहे? मग त्याने युद्ध करताना त्याला दुःख झालं का? यश मिळवलं अपयश मिळव, देवाने सांगितलं यश आणि अपयश मी सांगू शकत नाही. हा, पण एक गोष्ट, यश आला तर असं होईल आणि अपयश आला तर असं होईल. यश आला तर राज्य भोगशील, अपयश आला तर मुक्त होशील. तसं तुम्ही आपण यश मिळालं तर प्रपंचामध्ये आनंद होईल. काय फार सोपं आहे, काही अवघड नाही. फक्त एक गोष्ट आहे, दरवाजा उघडणं अवघड आहे. आणि ती किल्ली संतांकडे, ते किल्ल्या कोणाकडे? आणि इकडे घर उघडलं मग तिथं लाईट लावा, फॅन लावा, काही करा. तिथं घरात किचन मध्ये सर्व तुम्ही स्वयंपाक करून खा, काय करा काय, पण कुलूप जर बंद असेल तर सर्व आहे घरामध्ये, सर्व आहे. भूक लागली तुम्हाला, पण काय लागलेलं आहे? मग सर्वांना सुखाची गरज आहे, पण कुलूप लागलेलं आहे ना. मग ते किल्ल्या कोणाकडे? संतांकडे. ते किल्ल्या कोणाकडे दिले? संताविन प्राप्ती नाही, सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. लई सोपं आहे. आणि असं बोलू लागलं ना, रात्र जरी निघून गेली ना तरी आम्हाला बंद करता येणार नाही. म्हणून कुठेतरी हे बंद करायचं. हा, इथं काय पुढे भांडार धन्याचा माल, मी तो आम्हाला बाल होय. आम्ही तिकडे मागितलं तोंडातून आलंच, तिकडे मागितलं तोंडातून आलंच. आम्ही किती बोलू शकतो, किती वेळ बोलू शकतो, किती वेळ. ते काय इतर महाराजांसारखं नाहीये एक वार हा एकच तास प्रवचन करायचं म्हणजे किती सोपं, काही अवघड आहे. त्याला पुंडलिका वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नाही उपाय करून नाही बरं झालं तर सर्व त्याच्यावर सोडून द्या. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. हा, क्रियामान कर्म मात्र मी करता म्हणून करायचं नाही, भगवंतच करणार नाही. हे जे काही माझ्या नशिबात सुख आलं दुःख आलं हे कुणामुळे आलं? भगवंतच. त्याच्यावर सोडायचं. चांगलं कर्म भगवंत, वाईट कर्म भगवंत. सर्व कोणाला सोडून द्यायचं? भगवंतावर सोडून द्यायचं. तरच तुम्ही सुखी होणार. नाही तर ह्या उपाधीमध्ये डोकं आवडून द्या लोकांचं. हा, किती दुःख आहे. बरं कोणाला दुःख नाही? बरं जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे म्हणा. मी बापूला त्यांना ते सांगितलं, तिथं बसलो आणि थोडस. मग माऊलीने भ्रमण का करायला सांगितलंय? भ्रमणाने तुम्हाला कळेल अरे सर्व. मग त्यासाठी हा एक दृष्टांत सांगितला होता. एक बाईचा एकुलता एक मुलगा होता, एकुलता एक मुलगा, आणि विधवा झाली. आणि मग ती त्या लोक म्हणतात बाई आता जाऊ दे, तू धीर धर, या मुलाकडे पाहून जीवन जग. मग तिने त्या मुलाला लहानाचं मोठं करण्यासाठी त्याच्या आशेवरती जीवन जगत होती. पण त्यांच्याकडे कपिला नावाची गाय होती, तिला चारा घेण्यासाठी गेला, साप चावला तो गेला. किती दुःख. नवरा गेला, मुलगा तोही गेला, किती दुःख. रडायची. कोणतरी आलं, ती म्हणे बाई त्या पिंपळ्या झाडाखाली एक महात्मा आलेला आहे, तुझा मुलगा तुम्ही जिवंत करेल. किती तिला आशेच पालवी फुटली. नेलं लोकांनी त्या मुलाला उचलून महाराजाकडे नेलं. आणि त्या महाराजांनी सांगितलं असं ती बाईने सर्व सांगितलं, माझा नवरा मेला,
मी जीवन जगत होती, मुलाकडे पाहून जीवन जगत होता, तोही गेला. आता मी काय काम करू ढमू करू असं म्हणायला. आता मुलगा तर जिवंत कोणीच करू शकत नाही ना, देव सुद्धा जिवंत करू शकत नाही ना. पण आता किती भ्रांती घालायला पाहिजे. तिने सांगितलं तुझ्या म्हणून मी जिवंत करतो, फक्त काय कर, गावातून कोणाकडलं तरी मूठभर काय घेऊन, मोरी घेऊन, मोरी माहिती आहे ना, मूठभर मोरी घेऊन. तुला एवढा आनंद झाला, मूठभर तर मोरी पोतवर सांगितलं तरी आणेल मी, पण त्यांनी जे सांगितले तुझ्या शब्द तिने काय ऐकलं नाही. आतापर्यंत ज्या घरामध्ये कोणीच मेलं नाही त्या घरून मूठभर मोरी आणायची, आणि तिच्यापर्यंत 2-3 जण गेले. मग ती सांगायची मूठभर मोरी द्या, माझं मुलगा जिवंत होईल. मूठभर काय घेतो बाई, हातीवर घेऊन जा, पायलीवर घेऊन जा. पण सोबत आल्या ती म्हणे तसं नाही, तुमच्या घरात आतापर्यंत कोण मेलं नाही का, मेलं नसेल तर अरे बाप, कोणाचा भाऊ, कोणाचा बाप, कोणाचा काय, सोरे भोंगे वाचायला लागले. लगेच दुसऱ्या घरी गेले, तिथं म्हणून मूठभर मोरी द्या. ती म्हणे मूठभर काय घेतात तुम्ही, पोतभर घ्या, मुलगा जेवण पोत शकतो. सोबत आले होते ना, ते म्हणाले मोरी द्या तुम्ही जेवण नाही, पण तुमच्या घरात आतापर्यंत कोणी मेलं नाही का. ते भोंगे वाचायला लागले, कोणाचं कोण कोणाचं. दिवसभर सर्व गाव फिरली, दुःख ऑटोमॅटिक गेलं का नाही. म्हणून साधू संत भ्रमण करायला सांगतो, भ्रमण करा, घरोघरी जाऊन नुसतं अवलोकन करा, कोणीच सुखी नाही. म्हणून रामदास स्वामी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तू सुखी. विचाराशिवाय बदल होऊ शकत नाही, विचाराशिवाय बदल होतो. बापाने कशी चांगलं स्थळ पाहून दिलं, बापाने कसे चांगलं स्थळ पाहून दिलं, पण तिच्या नशिबातच जर गवळे असतील तर सुद्धा बाप सांगतो, बाई मी तर चांगलं काम केलं, आमची इच्छा होती तसं तुझं वाईट व्हायचं, हा पण तुझं नशीब होत. म्हणून त्याला सांगितलं नको केलं करून कोणत्या गोष्टीचं काहीच केलं. पण जाऊ दे, साधू संत तरी सुखी होते का. तुम्ही आपण काय नुसतं घेऊन बसलो असं असं झटकून टाका, झटकुनी टाक म्हणा दुबळे पण झटकुनी टाक म्हणा. नाही कारण्यामध्ये माझ्यावर आरोप आणि अप्रत्युत सांगू नये, पापी सांगा कोणी माझ्यावर आरोप प्रत्यारोप आले, बरोबर आहे. आणि मी कोणतीच गोष्ट चोरून ठेवलेली जीवनामध्ये, डॉक्टर गुरु पत्नी याचे दोन कोणती चोरून ठेवले. मी सर्व सांगितलं, माझ्यावर आरोप आला होता. तर मी बाबांकडे गेलो, बाबांनी हे पूर्ण मला पाठ नाही राहिला आता. तर त्यावेळी बाबांनी म्हणत आहे झटकुनी टाक जग आहे की ज्याचा जसं चष्मा असेल तसं तुमच्याकडे पाहतील का. कारण की मी हे विषय सांगायचो ना, म्हणजे मी तुला पूर्ण सांगून टाकतो. जाऊ दे, माझं लग्न झालं, मला हा छंद, माझी 5 ड्युटी सुटले का आमचे क्वार्टर होते, मला क्वार्टर मिळालं नव्हतं, मी खेड्यावर राहायचो, भाड्याची खोली केली होती. मग मी तिथं हा परमार्थ सांगायचो. हा तेव्हा ही माळकरी नव्हती, नुकतंच लग्न झालं होतं. मग घरी जायला 11 वाजायचं मला घरी. मग गेली तिच्या आईला जाऊन सांगितलं, बाई होती तिने लगेच आमच्या आईला सांगितलं. बरं आमची आई आली होती, बरं का आली, आणि मला म्हणे भाऊ मला जायचंय आणि भाची शिकायला, आता भाचा आहे माझा आमच्याकडे शिकायला. ती म्हणे काही दिले भाऊ म्हणे, काय ती म्हणे मोठी म्हणजे सुनबाई, ती काही लक्ष दिली काय त्याच्याकडे, मला जावं लागेल. म्हणजे नातूसाठी माझी आई लवकर गेली. पण तिची आई तिथं त्या गावामध्ये काही नाती होती, त्या निमित्तानं आली होती. आणि मी जे सांगितलं होतं ते आमच्या आईला तिने सांगितलं. आमच्या आईला दुसऱ्या दिवशी आली, बाई तू सांगत होती मला असं, मग तू सांगितलं मला नातू मला तिला असं तसं, हे म्हणजे आता 15 दिवस राहणार. आनंदाची गोष्ट आहे, मला माहितच नाही कशामुळे आले आहेत. मग आई आल्या तर मी जास्त बिनतात 12 वाजता राहणार. दुसऱ्या दिवशी 11-12 वाजता 2 दिवस म्हातारी म्हणतो कुठं जातो, 12 वाजता नवीन लग्न झालं तू म्हणजे असं तसं कावर येत नाही घरी. म्हटलं आणि गप्पा सांगतो तिथं देवदेवच्या गोष्ट सांगतो. कुठं सांगतो तू, ती म्हणतो अमुक अमुक माझे मित्र आहेत ना त्यांचे क्वार्टर आहेत, सांगतो मी, म्हणजे मला यायचं. बरं मी गेलो ड्युटीवर, ते मित्रांना सांगितलं माझी आई आली आणि ती तुमच्याकडे यायचं म्हणते. बरं आनंदाची गोष्ट. गाडी घेतली, एकाकडे गाडी होती, गेलो तुझी म्हातारी बसता येत नव्हतं.
मग ते आपल्या सिटी बस कसे असतात, आईला गाडीवर बसवून मला म्हणे गाडी घेऊन येतो, तू गेला घरी, गेला तर संध्याकाळी झाली, कारण मी 5 वाजता गेलो ना, तोही माझ्या बरोबर आला. मग तो आईला घेऊन आला, घेऊन आला तर 6 वाजले. त्या बाया म्हणे आप्पाने आले, आप्पाने आले, आप्पाने आले. म्हातारी आली, ते बाया सुरू आल्या, आप्पाने आले, आप्पाने आले. आमची म्हातारी काय करतो इथं, आपण गप्पा सांगतो. तेव्हा मी सुरुवातीला इथं देवब्रह्म आत्मा हे काय सांगत नव्हतो, मी कथानक गोष्टी सांगायचो नवीन नवीन. त्या पुराणातल्या गोष्टी ऐकल्या पाहिल्या, हरिविजय, पांडव प्रताप, कथा आहे ते कथा सांगायचो, आणि ते बायांना आवडायचं. आपण सांगतो त्यामुळे मला 10 वाजायचे, 11 वाजायचे, तिथे जेवण करून घ्यायचे. काही वेळेस आमच्या घरच्यांनी सांगितलं, आता सांगा तुम्ही आता. मग त्या बाईने सांगितलं, मावशीला आमच्याकडे जेवण, दुसरी वेळी आमचा जेवण, 2-3 दिवस येऊच दिले नाही त्यांनी. म्हातारीच्या डोक्यातून सुरू केलं, जो काही त्यांचा घोडा करत होतो त्यांचा संशयावली थोर पापणी आणि गोर हीच विनायची वागून प्राणी आहे. हा आधी म्हणून मग मला जायचं म्हटलं, तू 15 दिवस राहणार, मला माहितच नाही बरं, 15 दिवस राहणार आहे तू, कसं काय ही काय बोलली तू म्हटलं. काय बोलले ते सांग. म्हातारी 15 दिवस राहणार होती, आणि त्या म्हातारी का बोलतात, तू काहीतरी बोलली असेल, तू काहीतरी बोलली असेल, आमचं पाणी. शेवटी म्हातारीला खरं बोलावं लागलं, म्हणून मला माहिती झालं, म्हणून मी आता तुम्हाला सांगतो. म्हातारी म्हणे तिच्या आईने सांगितलं असं असं असं, तेव्हा माझ्या डोक्यातून निघालं. आणि स्त्रियांना विषय